भावेशनं जयेशनं जिंकून दिले धनेश कुकसेला. बंटी बोरिवलीची अग्निपरीक्षा मयूर केनेची आणि हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश पवारच्या बॅटमधनं लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ दी पार्क षटकार. वारकी मयूर केने टीम बंटी बोरिवली की धनेश कुकसे. समीकरण उरलंय येणारे चेंडू 16 आणि रन्स करायच्यात त्या म्हणजे 36. फुल टॉस बॉल तोहफा था कबूल है मिड विकेट बाउंड्री लाइन चा बाहर. जो संघर्ष के लिए हर वक्त रहता है तैयार, जिसका बलगा करता है यलगार, वो नाम है दोस्तों भावेश पवार. हा मारला दूसरा डॉट बॉल हवेत. त्याला स्ट्रायकर एंड पासून दूर ठेवायचं. मयूर केने तयार होतोय. गती कमी केली आणि हा सलगचा तिसरा षटकार भावेश पवारच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. करावा लागेल बंटी बोरिवलीला. पवन केनेचं षटक बाकी राहिलं. मयूरला आणलं आणि मयूर केनेच्या विरुद्ध 19 धावा मागच्या 4 चेंडू मध्ये आले. समीकरण उरलंय 14 चेंडू 24 धावा. मयूर केने तयार. हा बॉल देखील जाईल. हा छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 आहे. मात्र रन मिळतील 6 आणि आता समीकरण सोपं झालंय. 4 चेंडू 4 षटकार भावेश पवारच्या बॅट मधून. 13 बॉल करायच्या धावा 18-45 आणि भावेश पवारची किंमत काय ते इथे तो सांगत असताना मॅचला पूर्णपणे कलाडणी त्यानं दिली आहे. कलाडणी येईल कारण बॉल बाकी आहे. 13 रन करायच्यात 18. फार काही बाकी या मॅच मध्ये अजूनही. आणि हा सलगचा 5वा षटकार भावेश पवारच्या बॅटमधून आउट ऑफ दी पार्क. मंजिल मिलेगी तू चल तो सही, राह बनेगी तू कच कर तो सही. 12 चेंडू 12 रन. मॅचला पूर्णपणे कलाडणी आणि 12 बॉल मध्ये 12 रन्स कशा बनतील या आपण ऐकूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये. सुभाष धुमाळ यांचा आवाज. आणि यावेळी मात्र उंची जास्त आणि लांबी जास्त. 6 चेंडू मध्ये 6 षटकार आपल्याला पाहायला मिळतात भावेश पवार याच्या बॅट मधून. की पटकावलंय जे निलेश पाटील यांनी नक्कीच जाहीर केलं होतं.